5 वर्ष माझं मला काय त्रास काही प्रसंगांमध्ये किती झालाय मला माहिती आहे। मी जेव्हा ह्याला जवळ करत होतो हा नाराज, त्याला जवळ करत होतो तो नाराज। आज खरं हा प्रश्न आपल्या सांगली शहराच्या विधानसभेचा सुटला असता मनापासून आनंद झाला असता। आणि म्हणून खरं जयश्री वहिनी आज सरळ मार्गी आहेत, त्यांचे भावना ही मनातली फार स्वच्छ आहे। तसं म्हणलं तर राजकारणात मी स्पष्ट म्हणेल त्या भोळ्यात, पण त्यांना कुणीतरी फितवलं। आता कुणी फितवलं, ज्या दिवस मला उघडकीस येईल त्या दिवशी त्याची खेर नाही एवढं नक्की मी जाहीरपणे सांगतो। फक्त मला सत्य उघडकीस येऊ दे की कुणी फितवलं वहिनीला, की वहिनी हे तुम्ही करा। महाराष्ट्रात 3 महिन्यापूर्वीच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये महायुतीनं प्रचंड विजय मिळवला। प्रचंड म्हणजे किती, तर 288 पैकी 237 जागा ह्या महायुतीने मिळवल्या। महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिन्ही सामील आहेत आपल्याला माहित आहे। आणि महाविकास आघाडीचा मात्र ह्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला। आता ह्या सगळ्या निवडणुकीच्या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये विशेषतः काँग्रेस पक्षामध्ये काही नवीन विचार मंथन होईल, काही सुधारणा होतील, काही पक्ष उभारण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न होतील अशी नेहमीच आशा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते, लोकांनाही वाटते, कारण सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये आवश्यक असतो। परंतु त्याच्या उलट्या काही गोष्टी घडतायत। विशेषतः आपण सांगली मतदारसंघाबद्दल जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतंय की इथं पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये थोडीशी सुंदोबसुंदी सुरू होती का काय अशी चिन्ह दिसत आहे। तर आपण आज सांगली मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत। नमस्कार, मी चिंतामणी सहस्रबुद्धे। आपण सांगली विधानसभा मतदारसंघाबद्दल प्रामुख्याने बोलणार आहोत। सांगली विधानसभा मतदारसंघात आपल्याला माहित आहे की या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार, विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ हे तिसऱ्यांदा विजयी झाले। त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आणि काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघातले म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील हे दुसऱ्यांदा पराभूत झाले। आणि त्याच वेळेला तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील। जयश्री वहिनी पाटील यांना जी मतं मिळाली आणि यांना पृथ्वीराज बाबांना मतं मिळाली, या दोन्हीची बेरीज केली तर त्या दोघांच्या पेक्षा सुद्धा सुधीरदादांची मतांची बेरीज थोडीशी अधिक होती। परंतु पृथ्वीराज बाबा पाटील आणि त्यांच्या सर्व समर्थकांचा असा आरोप आहे की जयश्री वहिनींनी जी बंडखोरी केली त्यामुळे आमचा पराभव झाला आणि या बंडखोरीला भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिला। आता खरी गंमत अशी आहे की ही जी बंडखोरी झाली यामध्ये भारतीय जनता पक्षाचा उघडपणे कुठेही सहभाग दिसत नव्हता। उलट काँग्रेसमधलाच एक गट जयश्री वहिनींच्या पाठीशी उघडपणे होता हे आपल्याला माहित आहे। अगदी माजी महापौर किशोर शहा असतील किंवा अन्य काही माजी नगरसेवक असतील, काँग्रेस पक्षाचे काही नेते असतील, हे त्यांच्या बरोबर होते। खुद्द खासदार विशाल पाटील जे अपक्ष म्हणून सांगलीतनं निवडून आलेले आहेत आणि जे मी काँग्रेसचाच एक कार्यकर्ता आहे असं म्हणून सांगतात, त्यांनी सुद्धा प्रचाराच्या सुरुवातीला त्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली होती आणि जयश्री वहिनींच्या प्रचाराचा जो समारोप झाला तेव्हा सुद्धा विशालदादा उपस्थित होते। माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रतीकदादा पाटील हे सुद्धा जयश्री वहिनींच्या प्रचारामध्ये सक्रिय होते। फक्त आमदार विश्वजित कदम हे थोडेसे अलिप्त या सगळ्या प्रचाराच्या गदारोळापासून राहिले। पण मला अजूनही आठवतंय की प्रचार जो पृथ्वीराज बाबांचा प्रचाराची जी सुरुवात झाली त्या पहिल्या सभेमध्ये, मारुती चौकातच झालेल्या सभेमध्ये, त्यावेळेला विश्वजित कदम यांनी असं जाहीर केलेलं होतं की जयश्री वहिनींना कुणी उभी केलंय हे मला माहित आहे आणि मी त्याचं नाव जाहीर करणार आहे। पण आता निवडणुकीला जवळजवळ 3 महिने झाले, या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव झाला, दुसऱ्यांदा काँग्रेसचा पराभव झाला, तरी अजून आमदार विश्वजित कदम यांनी ज्यांनी कुणी जयश्री वहिनींना उभं केलं त्यांचं नाव अजून जाहीर केलेलं नाही। म्हणजे त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांनी अजून जाहीर केलेलं नाही। आज खरं हा प्रश्न आपल्या सांगली शहराच्या विधानसभेचा सुटला असता मनापासून आनंद झाला असता। आणि म्हणून खरं जयश्री वहिनी आज सरळ मार्गी आहेत, त्यांचे भावना ही मनातली फार स्वच्छ आहे। तसं म्हणलं तर राजकारणात मी स्पष्ट म्हणेल त्या भोळ्यात, पण त्यांना कुणीतरी फितवलं। आता कुणी फितवलं, ज्या दिवस मला उघडकीस येईल त्या दिवशी त्याची खेर नाही एवढं नक्की मी जाहीरपणे सांगतो। फक्त मला सत्य उघडकीस येऊ दे की कुणी फितवलं वहिनींना, की वहिनी हे तुम्ही करा। आता असं आहे की पुन्हा एकदा आता महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता वाढलेली आहे। जवळ येथील निवडणुका काही दिवसामध्ये होतील
जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या नगरपालिकांच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे थोडी वेगवेगळ्या पक्षामध्ये हालचाल पुन्हा सुरू झालेली आहे. आणि सांगली मतदारसंघामध्ये आता पुन्हा एकदा जयश्री वहिनी पाटील यांना पक्षात त्यांनी काम करावं अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. एका गटाकडनं जोरदार प्रयत्न सुरू आहेत, हे प्रस्थापितांच्या गटाकडनं म्हणू आपण, ते प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला पृथ्वीराज बाबांनी कडाडून विरोध केलाय. नुकतीच एक मुंबईमध्ये नवीन जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत हर्षवर्धन सपकाळ, त्यांनी एक मिटिंग बोलवली होती आणि त्या मिटिंगमध्ये पृथ्वीराज बाबांनी पुन्हा एकदा बंडखोरांना पक्षामध्ये घ्यायला जोरदार विरोध केला आणि त्यांना त्यांच्यावर तुम्ही ठामपणे कारवाई करा, त्यांना अजिबात पक्षात घेऊ नका अशी त्यांनी जोरदार भूमिका मांडली. आता असं आहे की कुठल्याही पक्षामध्ये की विशेषतः काँग्रेस पक्षाचा जर आपण इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये असं काही हार्ड अँड फास्ट काही कुठली गोष्ट करत नाही. काही वेळेला अनेकदा पक्षामध्ये गेलेले, बाहेर पडलेले, पक्षाच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी केलेले त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेतलं जातं, हा आपल्याला माहित आहे. पण सांगलीच्या बाबतीत सगळ्यात एक गंभीर गोष्ट अशी आहे की 1986-87 मध्ये सांगलीमध्ये एक पोटनिवडणूक झालेली होती आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते आदरणीय विष्णुअण्णा पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि तेव्हाच्या जनता पक्षाचे उमेदवार होते पैलवान संभाजीराव आप्पा पवार. तर त्यावेळेला विष्णुअण्णांचा पराभव सांगलीमध्ये संभाजीराव पवारांनी केलेला होता आणि तो काँग्रेसला प्रचंड धक्का बसलेला होता. त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते हेडलाईन झालेल्या होत्या तेव्हाच्या पेपरमध्ये, तेव्हा अजून टीव्ही वगैरे फारसं नव्हतं, पण हेडलाईन झाल्या त्या आणि काँग्रेसला हा जबर धक्का आहे असं त्यावेळेला मानलं गेलं. तर त्यानंतर आज अखेर म्हणजे 86 पासून आज म्हणजे 2024च्या निवडणुकीपर्यंत जर आपण पाहिलं तर साधारण जर आपण काळ घेतला तर 38 वर्षाचा काळ मधल्या काळामध्ये गेलाय. कृष्णेतलं बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे आणि ह्या 38 वर्षामध्ये आपल्याला असं आढळेल की 1999चा अपवाद वगळला, विधानसभा निवडणुकीचा जर अपवाद वगळला तर काँग्रेसचा उमेदवार सांगली विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेला नाही. पृथ्वीराज पाटील दोनदा पराभूत झालेत, मदन भाऊ पाटील 2-3 वेळा पराभूत झालेत, स्वतः अण्णा म्हणजे विष्णुअण्णा, आदरणीय विष्णुअण्णा पाटील हे दोनदा पराभूत झालेत. तर अशी परिस्थिती ह्या मतदारसंघामध्ये आहे. हे कशामुळे झालं तर पृथ्वीराज पाटील ह्यांना सुद्धा ते जाणवलेलं आहे आणि गेली काही वर्ष, विशेषतः गेली 10 वर्ष पृथ्वीराज पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करतायत. तर त्यांनी गेली 10 वर्ष एकाकीपणे आपलं काम केलेलं आहे बऱ्यापैकी आणि पक्षाची संघटना वाढवली, पक्षातर्फे वेगवेगळे कार्यक्रम केले, पक्षातर्फे वेगवेगळे आंदोलनं केली आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की पृथ्वीराज बाबांनी आपली संस्था पण चांगली केली, शैक्षणिक संस्था पण प्रबळ केली, सहकारामध्ये सुद्धा चांगलं काम केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा ते डायरेक्टर झाले, संचालक झाले. पृथ्वीराज बाबांनी जे महाराष्ट्र पातळीवर म्हणजे प्रदेश पातळीवरती आणि केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वावर जो संपर्क प्रस्थापित केला, ऋणानुबंध निर्माण केले आणि त्यांच्याबरोबरची जी त्यांची एकूण सगळी जवळीक वाढलेली होती ही सांगली जिल्ह्यातल्या प्रस्थापित काँग्रेस नेतृत्वाला धक्का देणारी होती. पृथ्वीराज बाबांनी बाळासाहेब थोरात असतील जे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेस पक्षाचे, माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण, त्यांच्याबरोबर चांगले संपर्क निर्माण केला. एवढंच नव्हे तर केंद्रीय पातळीवरती काँग्रेसचे एक मोठे नेते, युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्याही ते संपर्कात आले, त्यांच्या पदयात्रेमध्ये सुद्धा ते सहभागी झाले. इतका त्यांनी संपर्क वाढवला. मल्लिकार्जुन खरगे जे आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याशीही त्यांचा चांगला परिचय निर्माण झाला. एवढंच नव्हे तर पृथ्वीराज बाबांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जुन खरगे सांगलीत आले, कल्पद्रुम क्रीडांगणावर त्यांची मोठी सभा झाली. हे काँग्रेसमध्ये असू दे किंवा कोणत्याही पक्षामध्ये एक लक्षात घ्या की जेव्हा एखादा नेता अशी एक स्वतःची नवीन इमेज तयार करायला लागतो, स्वतःची एक ताकद वाढवायला लागतो, तेव्हा त्या पक्षातले जे प्रस्थापित गट असतात ते अस्वस्थ झालेले असतात. कदाचित पृथ्वीराज पाटील यांच्याबद्दल असाच त्यांना अनुभव आलेला असेल की प्रस्थापित गट मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थ झालेले आहेत की हे आता फार मोठी पल्ला गाठायला लागलेत आणि त्यामुळं त्यांच्या विरोधात हे सक्रिय हे सगळं राजकारण सुरू झालेलं आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, गेल्या 30-40 वर्षाचं जर राजकारण आपण पाहिलं म्हणजे काँग्रेस पक्षाचं आणि 99ला राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतरचं राजकारण आपण जर पाहिलं तर ह्या जिल्ह्यामध्ये एक ठराविक काही मतदारसंघ सोडले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विधानसभेला उमेदवार विजयी झालेले आपल्याला क्वचितच दिसतील. काही वेळेला अनेक नव्यानं निवडून आलेल्यांना धक्का सुद्धा बसलेला आहे. तर याचा अर्थ असा की प्रस्थापित नेतृत्व हे नेहमी आपली स्वतःचं वजन, आपला दबदबा कायम ठेवायचा प्रयत्न करतं आणि पृथ्वीराज पाटील यांनी त्यालाच मोठं श्रेय दिला, त्यालाच मोठा धक्का दिला असं आपल्याला दिसेल. आपल्याला माहित आहे की पृथ्वीराज बाबा पाटील यांना फार मोठी परंपरा आहे.
त्यांचे वडील स्वर्गीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय गुलाबरावजी पाटील हे सहकार क्षेत्रातलं फार मोठं नेतृत्व होतं आणि काँग्रेस पक्षातलं सुद्धा नेतृत्व मोठं होतं. सांगलीचे नगराध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. वकील होते ते आणि उत्तम इंग्रजी बोलायचे. सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास होता. सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास होता, अर्थशास्त्राचा अभ्यास होता आणि खासदारही झाले. ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झालेले होते. त्यांना सुद्धा प्रस्थापित गटानं प्रचंड विरोध केलेला होता. म्हणजे गुलाबरावना सुद्धा ह्या विरोधाचा सामना त्यांच्या कारकिर्दीत करावा लागलेला होता, जो आता पृथ्वीराज बाबा पाटील यांना आजच्या काळात सुद्धा प्रस्थापितांशी सामना करावा लागतोय. अर्थात गुलाबरावजींपेक्षा सुद्धा पृथ्वीराज पाटील यांनी या सगळ्या प्रस्थापित विरोधावरती थोडासा मात केली असं आपल्याला दिसलं. गेल्या वेळची निवडणूक त्यांनी अगदी थोडक्यात हरलेले होते ते आणि यावेळेच्या निवडणुकीत मात्र त्यांचा मोठा पराभव झाला आणि जयश्री वहिनींच्या पाठीशी एक गट कायम उभा राहिला. सांगली मतदारसंघामध्ये आपल्याला असं दिसेल, सांगली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की महाराष्ट्रात सगळीकडे पराभव झाला, सबंध देशात पराभव झाला, तरी सांगलीत काँग्रेसचा पराभव होत नाही अशी एकेकाळची ख्याती होती. लोकसभेला सुद्धा तशीच ख्याती होती. परंतु 2014 मध्ये त्या ख्यातीला सुद्धा दणका बसला आणि सांगलीमधून त्यावेळचे केंद्रीय मंत्री असलेले प्रतीक पाटील काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आणि भाजपचे संजय काका पाटील त्यावेळेला निवडून आले. अर्थात हे सगळं होत असताना सांगली विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होतं, तर सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये कायम ह्या पराभवाला, म्हणजे जेव्हा जनता पक्षाचे किंवा नंतर जनता दलाचे उमेदवार म्हणून संभाजीराव पवारप्पा निवडून यायचे आणि नंतर आता सुधीरदादा निवडून येतात, तेव्हा नेहमी खापर भाजपवरती फोडलं जातं किंवा जनता दलावरती फोडलं जातं. हे खरं आहे का? भाजपनं आणि जनता दलानं पराभव केला का काँग्रेसचा? तर आपल्याला जर ह्या राजकारणाचा संपूर्ण 37-38 वर्षाचा आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की या राजकारणामध्ये काँग्रेसचा पराभव हा काँग्रेसच्या लोकांनीच केलेला आहे आणि हे उघड आहे. 38 वर्ष झाली, फक्त एकदा दिनकर तात्या निवडून आलेले होते आणि 99 साली दिनकर तात्या इथनं निवडून आले. त्यांनी संभाजीराव पवारप्पांचा पराभव त्या निवडणुकीमध्ये केला होता. परंतु 5 वर्षामध्येच पुन्हा त्यांना प्रस्थापितांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं आणि 2004च्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव सांगलीमध्ये झाला. मला आठवतंय त्यावेळेला काँग्रेसची पूर्वी अशी परंपरा होती, म्हणजे अजूनही आहे ती, की औदुंबरला, म्हणजे पलूस तालुक्यातलं आपल्याला औदुंबर माहित आहे, तिथं प्रचाराचा नारळ काँग्रेस पक्षातर्फे संयुक्तपणे फोडला जातो. त्या प्रचाराच्या नारळ फोडला जेव्हा 2004च्या निवडणुकीच्या आधी, त्यावेळेला त्या सभेमध्ये असं वक्तव्य करण्यात आलं होतं की काँग्रेसचा आमचा सांगलीचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर जाईल आणि खरोखरच दिनकर तात्या पाटील 2004च्या निवडणुकीत 3ऱ्या क्रमांकावर गेले. पहिल्या क्रमांकावर म्हणजे विजयी त्यावेळेला झाले होते आदरणीय मदनभाऊ पाटील निवडून आले ते आणि 2ऱ्या क्रमांकावर तेव्हा होते संभाजीराव पवारप्पा आणि 3ऱ्या क्रमांकावर मात्र दिनकर तात्या गेले. 2009च्या निवडणुकीत मात्र संभाजीराव पवारप्पा हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून सांगली मतदारसंघातनं विजयी झाले आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 आणि आता 2024 काँग्रेसचा उमेदवार काही ह्या मतदारसंघातनं विजयी झाला नाही. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी 2019 मध्ये शर्थीची झुंज दिली, त्यांनी खूप मोठी तयारी केली. ती 2024च्या या निवडणुकीत तर त्यांनी काही कार्यक्रम असे राबवले, म्हणजे त्यांच्यावर आरोपही झाला की त्यांनी भाजपचेच कार्यक्रम राबवले म्हणून. म्हणजे राम मंदिराच्या वेळेला जेव्हा राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली तेव्हा त्यांनी सांगलीत मोठा उत्सव साजरा केला. नवरात्रामध्ये त्यांनी मोठा उत्सव साजरा केला. त्यामुळे आता ते भाजपमध्ये गेले वगैरे अशा स्वरूपाची टीका सुद्धा त्यांच्यावरती जयश्री वहिनींचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडून निवडणुकीच्या वेळेस झालेली होती. पण तरी सुद्धा पृथ्वीराज बाबा पुन्हा एकदा पराभूत झाले आणि आता परवाच्या एका कार्यक्रमामध्ये, सांगलीत एक मोठा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये पृथ्वीराज बाबांनी असं जाहीर केलेलं आहे की मी सांगलीतनं पुन्हा निवडून येणार म्हणून. साहेब, कदाचित 2 वेळाला मला यश आलेलं नसेल, परंतु आयुष्यामध्ये तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास एक ना एक दिवस, म्हणजे लवकर ह्या म्हणजे पुढं जी निवडणूक येईल त्या निवडणुकीमध्ये निवडून येईन, तो मी तुमचा विश्वास सार्थ करून दाखवेन, हे या ठिकाणी मला नम्रपणानं सांगायचं आहे. आता प्रश्न असा आहे की पृथ्वीराज बाबांना काँग्रेसमधनच जर असा प्रस्थापितांचा विरोध असेल तर ते सांगलीतनं काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून येणार का आणखी काही होणार, राजकीय फेरपालट होणार सांगली मतदारसंघात, त्याच्याबद्दल खूप जोरात चर्चा आहे आणि त्याच्याबद्दल लोकांना उत्सुकता सुद्धा आहे. अर्थात एक आहे की आता खरी कस लागणार आहे काँग्रेस पक्षाचा आणि जयश्री वहिनींच्या गटाचा सुद्धा, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा सुद्धा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये.
महापालिकेबद्दल आपण बोलणारच आहोत नंतर, परंतु महापालिका निवडणुकीत खरा कस या तिन्ही गटांचा लागेल आणि त्यावेळेला पृथ्वीराज बाबांची भूमिका नेमकी काय राहती हे आपल्याला त्या निवडणुकीमध्ये दिसेल. भारतीय जनता पक्ष नेमका काय करणार आणि काँग्रेस पक्ष म्हणजे जयश्री वहिनींच्या नेतृत्वाखालचा पक्ष त्यांचा गट नेमकं महापालिका निवडणुकीत काय करणार हे दिसेल. तूर्त तरी आपण असं पाहूया की पृथ्वीराज बाबांनी जोरदार विरोध केलेला आहे. जयश्री वहिनी आणि त्यांच्या गटाला काँग्रेसमध्ये पुन्हा स्थान देण्याला त्यांनी जोरदार विरोध केलाय. तो विरोध प्रस्थापितांना किती पसंत पडतो सांगली जिल्ह्यातल्या आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना किती पसंत पडतो हे आपल्याला लवकरच दिसेल. राजकारणामध्ये काही फेरबदल होत आहेत का हेही आपल्याला दिसेल. पृथ्वीराज बाबांनी गेल्या काही दिवसामध्ये भाजपवरती जे सातत्य टीका करायची ती थोडीशी कमी केली असं दिसते. त्यामुळेही चर्चा जोरात सुरू झालेली होती त्यांच्याबद्दल की आता ते काय करणार वगैरे अशा स्वरूपाची होती. अर्थात त्यात काही फारसं तथ्य नाही, त्यांनी परवा सुद्धा जाहीर केलेलं आहे. त्यामुळे पाहूया आता नेमकं काय होतंय, आपल्याला सुद्धा काय वाटतंय. आपण जरी आम्हाला कमेंट करून कळवलं तरी सुद्धा हरकत नाही. नमस्कार, धन्यवाद.